श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामी समर्थांच्या मधील दुसरी कथा बसप्पाचा उद्धार केला. मंगळवेढ्याला स्वामीराज रानावनात राहत, कुठेही हिंडत, कुठेही झोपत. मंगळवेढ्यास बसप्पा तेली नावाचा एक इसम राहत होता. तो एकदा रानातून जात असताना त्याला काट्याकुट्यांच्या शय्येवर श्री स्वामी झोपलेले दिसले. बसप्पाला ते दृश्य बघून आश्चर्य वाटले. त्याने स्वामींना यापूर्वी कधीच बघितले नव्हते. तो मनात म्हणाला, काट्यांच्या गादीवर झोपणे सोपे नाही. हे कोणीतरी अवतारी साधू वाटतात. काय बरे यांचे नाव असावे? कोण असतील हे बाबा? त्यावर श्री स्वामी समर्थ ओरडून म्हणाले, कुणीही असो आम्ही, काही असो आमचे नाव, तुला काय करायच्या आहेत रिकाम्या पंचायती? ते ऐकून बसप्पा तेली मनातून दचकला. त्यांना नमस्कार करून तेथून त्याने काढता पाय घेतला. पण त्या घटनेपासून बसप्पाची श्री स्वामी समर्थांवर मनापासून भक्ती जडली. स्वामी जिथे जिथे जातील तिथे तिथे जाऊन तो स्वामींचे दर्शन घेऊ लागला, त्यांची सेवा करू लागला. बसप्पाची पत्नी मात्र त्याची भक्ती पाहून चिडत असे. ती म्हणायची, घरात दारिद्र्य, मुलाबाळांना खायला नाही आणि तुम्ही फिरताय त्या वेड्या साधूच्या मागे. त्यापेक्षा काही कामधंदा करून घरात पैसा आणा, संसार तरी सुखाचा होईल आपला. पण बसप्पाची स्वामी भक्ती अढळ राहिली, त्याची श्रद्धा अखंड राहिली. एके दिवशी श्री स्वामी समर्थ बसप्पाला रानात घेऊन गेले. गर्द रानात त्यांना मोठमोठे साप फिरताना दिसले. ते बघून बसप्पा घाबरून गेला. त्याला धीर देत स्वामी म्हणाले, अरे घाबरू नकोस, तुला हवे तेवढे साप घे. स्वामींचे ते विचित्र बोलणे ऐकून बसप्पा चक्रावला. घाबरत त्याने एक मोठा साप उचलून आपल्या झोळीत टाकून घेतला. स्वामींनी त्याला तडक घरी जाण्यास सांगितले. बसप्पा लगबगीने घरी आला. रानात घडलेली सर्व हकीकत त्याने आपल्या बायको मुलांना सांगितली आणि झोळीतून साप बाहेर काढला. तो काय आश्चर्य! साप सोन्याचा झाला होता. सर्वांना नवल वाटले. श्री स्वामींच्या कृपेने बसप्पाचे दारिद्र्य संपले होते. बसप्पाने मग श्री स्वामींची भक्ती करत सुखाने संसार केला. श्री स्वामी समर्थ प्रसन्न.